महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पूर्व विभागातील वाहतूक कोंडीवर शिवसेनेचा दणका। सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8 अवजड वाहतूक रोखणार। ट्रेलर कंटेनर वाहतुकीवर निर्बंधाची कार्यवाही। उरण पूर्व विभागातील खोपटा कोपरोली चिरनेर मार्गावरील सातत्याच्या वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत वाहतूक पोलीस विभागाकडे धडक दिली। विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। यापूर्वीही शिवसेनेच्या वतीने वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर काही दिवस वाहतूक विभागाने उपाययोजना केल्या, मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिपळे यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्याची दखल घेत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिपळे व संजय पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। अवजड वाहतुकीला पीक अवर्समध्ये ब्रेक। बैठकीत वाहतूक विभागाच्या वतीने सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8 या गर्दीच्या वेळेत अवजड ट्रेलर व कंटेनर वाहतूक थांबवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिपळे यांनी स्पष्ट केले। तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। केवळ तात्पुरते उपाय नकोत तर कायमस्वरूपी तोडगा हवा। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे सांगितले। यासाठी JNPT, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, RTO, तहसीलदार, गटविकास अधिकारी, CFS व कंटेनर यार्डचे मालक व व्यवस्थापक, पोलीस विभाग व वाहतूक पोलीस विभाग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीतून वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजनांचा ठोस आराखडा तयार करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। शिवसेना तालुका संघटक BN डाके यांनी संबंधित सर्व विभागांशी शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगत वाहतूक पोलीस विभागानेही संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून संयुक्त बैठकीचे नियोजन करावे, अशी सूचना केली। या संदर्भातील निवेदन पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांनी वाहतूक विभागाला सादर केले। या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक BN डाके, पंचायत समिती सदस्य कविता पाटील, तालुका उपसंघटक रुपेश पाटील, माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, वशिणी सरपंच अनामिका म्हात्रे, उपसरपंच गणेश म्हात्रे, कोपरोली शाखा प्रमुख रवींद्र म्हात्रे, अशोक पाटील, संतोष पाटील, नंदन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नावर शिवसेना शांत बसणार नाही। तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार यावेळी शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आज या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षासोबत सन्माननीय वाहतूक पोलीसचे अतुल दहिपळे सर, संजय पाटील साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषभाई ठाकूर, म्हात्रे, अशोक पाटील म्हात्रे, आजच्या बैठकीत असा निर्णय होतोय की जी रोजची उरण पूर्व विभागाची ट्रॅफिकची समस्या आहे तर त्याच्यावर तोडगा निघता आपण वारंवार वाहतूक विभागासाठी आपण संपर्क केला, बैठका घेतल्या, पण आजच्या बैठकीतून असं हे आपण फायनल करतोय की सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान खोपटा पुला पलीकडे जी वाहतूक आहे अवजड वाहनांची ती थांबवण्यात येईल आणि जेणेकरून जनतेला, नागरिकांना एक दिलासा मिळेल। त्याचबरोबर येत्या 8 दिवसामध्ये संबंधित JNPT प्रशासन असेल, सिडको असेल, MMRD असेल, PWD असेल, त्या सर्व आस्थापनांसोबत एक एकत्रित जॉईंट बैठक होईल आणि त्या बैठकीमधून या संपूर्ण वाहतुकीच्या संदर्भातले जे काही विषय आहेत, गैरसोय आहेत, त्या दूर करण्यासाठी पुन्हा याच्या टीमतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच आजच्या मिटिंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने चांगलं सहकार्य करून चांगला निर्णय घेतल्याबद्दल आमच्या शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीनं संपूर्ण अधिकाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो। जय महाराष्ट्र।
चला,